इस्लामी राज्यामध्ये पद्धतच असते. ते सत्तेवरनं नुसतं कोणाला खिचत नाही, ते सत्तेवरनं त्याचा संपूर्ण नायनाट करतात, त्यांना मारून टाकतात. पाकिस्तानात हेच घडलेलं आपण पाहिलं. जियाउल हकला मारून टाकलं किंवा भुट्टो याला फाशी दिली, असं सगळं झालेलं आहे. याच्या पुढे तारिक रहमान कशा प्रकारची भूमिका घेत आहे ते आपल्याला बघायला लागेल. पूर्वी त्याची आई भारताच्या विरुद्ध होती, पण त्याला अनेक वर्ष झालेली, 17-18 वर्ष झालेली आहेत. त्याला लक्षात आलं असेल की भारताने मदत केली नाही तर बांगलादेश तर काही भलं होणार नाहीये. मी मागे एकदा सूचना केली होती, पुन्हा करतो, या घुसखोरांना पकडून त्यांची जबरदस्ती नसबंदी करावी, जमलं तर यांच्या एखादी एक तरी किडनी काढून घ्यावी आणि मग यांना पाठवावं. ही गोष्ट जेव्हा बांगलादेशात कळेल तेव्हा आपोआप घुसखोरी याचं बंद होईल. नमस्कार, महा MTV मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर जयेश पाटील, कॅमेरा व्हिडिओग्राफर आहे. आपण बघितलं की बांगलादेशामध्ये नुकत्याच निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये BNP म्हणजे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी यांचा विजय झाला आणि विजय असा की 2/3 बहुमत त्यांना मिळालेलं आहे. ही जी पार्टी आहे, बांगलादेशामध्ये गेले 20-25 वर्ष दोनच पक्षांचं आलटून पालटून राज्य होतं. त्यातली एक पक्ष म्हणजे अवामी लीग. अवामी लीगचा अर्थ जनता पक्ष किंवा जनता, अवाम म्हणजे जनता. तर अवामी लीग ही शेख मुजीबुर रहमान यांनी स्थापन केलेली पार्टी आहे, ज्यांनी बांगलादेशची स्थापना केली एका अर्थाने. आणि ती स्थापना करताना त्यांना भारताने पूर्णपणे मदत केली. 1971 मध्ये पाकिस्तानपासून पूर्व पाकिस्तान तोडून बांगलादेशचं निर्माण झाला. त्याच्यात भारताने अतिशय मोठी कळीची भूमिका घेतली होती. भारतीय सैन्याने मुक्तीवाहिनी म्हणून जी बांगलादेशी क्रांतिकारकांची सेना होती त्यांच्याबरोबर हा मुक्तीसंग्राम चालवला होता आणि 16 दिवसामध्ये बांगलादेश भारताने म्हणजे पाकिस्तान, पूर्व पाकिस्तान तोडून त्याचा बांगलादेश असा नवीन देश तयार केला. त्यानंतर 71 मध्ये हा देश झाल्यानंतर जवळजवळ 3.5 वर्ष ते 4 वर्ष शेख मुजीबुर रहमान यांनी सरकार स्थापन केलं आणि ते सरकार व्यवस्थित चाललं होतं आणि ते भारत मित्रच होते. त्यांना वंगबंधू असं सुद्धा नाव दिलेलं होतं. परंतु तिथल्या सैन्यातल्या लोकांनी शेख मुजीबुर रहमान विरुद्ध कट करून त्यांना नुसतं सत्तेवरनच खाली खेचलं नाही, तर त्यांना आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबाला गोळ्या घालून ठार मारलं. ही साधारण इस्लामी राज्यामध्ये पद्धतच असते. ते सत्तेवरनं नुसतं कोणाला खेचत नाही, ते सत्तेवरनं त्याचा संपूर्ण नायनाट करतात, त्यांना मारून टाकतात. पाकिस्तानात हेच घडलेलं आपण पाहिलं. जियाउल हकला मारून टाकलं किंवा भुट्टो याला फाशी दिली, असं सगळं झालेलं आहे. तर तसंच पूर्व पाकिस्तानात म्हणजे बांगलादेशात झालं आणि त्यानंतर वेगळ्या-वेगळ्या लोकांनी सरकार स्थापन केली. सैन्याने केली. सैन्यात JM अरशाद म्हणून सैन्य प्रमुख होते, त्यांनी सरकार स्थापन केलं. मग जियाउर रहमान यांनी स्थापन केलं. जियाउर रहमान यांचा खून झाला. त्यांची पत्नी खलिदा जिया यांनी जी पार्टी स्थापन केली होती ती म्हणजे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी. पण पुन्हा शेख मुजीबुर रहमान यांच्या कुटुंबाचा जेव्हा कत्तल झाली, तेव्हा अत्यंत सुदैवाने त्यांची मुलगी शेख हसीना वाजेद, शेख हसीना तेव्हा ती होती. शेख हसीना या तिथे नव्हत्या, ढाक्यामध्ये नव्हत्या, परदेशी होत्या आणि त्यामुळे त्या वाचल्या. पुढे त्या परत आल्या आणि त्यांनी आपल्या वडिलांचा पक्ष जो अवामी पक्ष, अवामी लीग त्याचं संपूर्ण नेतृत्व घेतलं आणि त्या निवडणूक जिंकून आल्या. आणि तेव्हा बांगलादेशामध्ये खालिदा जिया किंवा शेख हसीना वाजेद या दोघींपैकी कोणाचं तरी एकाची सत्ता असायची. त्यामुळे बेगमांचं पॉलिटिक्स असं बांगलादेशला म्हटलं जायचं, की बेगम खालिदा जिया किंवा बेगम शेख हसीना वाजेद. शेख हसीना वाजेद यांनी बरीच वर्ष राज्य केलं, 20 वर्ष राज्य केलं आणि त्या राज्याच्या सुरुवातीलाच त्यांनी या BNPचा पराभव जो केला होता, तो असा निर्णायक केलेला होता. आणि त्यानंतर त्या पराभवानंतर BNPचे जे तेव्हाचे नेते होते, म्हणजे शेख खलिदा जिया आणि त्यांचा मुलगा तारिक रहमान. हा तारिक रहमान जो आहे, त्याला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक झाली होती आणि 2008 साली मला वाटतं त्याला देशातनं हाकलून देण्यात आलं होतं. आणि मला वाटतं अशी एक त्याच्याशी डील केली होती, की तू देश सोडलास तर तुझ्यावरती पुढची शिक्षा होणार नाही आणि तो लंडनला पळून गेला. 17 वर्ष तो लंडनमध्ये होता. पण लंडनमध्ये तो गप्प बसलेला नव्हता. तो आपल्या आईच्या पक्षाचा कार्यवाही अध्यक्ष म्हणून लंडनमध्ये होता. नुकतंच त्याच्या आईचं निधन झालं.
पण तो परत आला बांगलादेशमध्ये आणि आता त्यालाच लोकांनी डोक्यावर घेतलेला आहे, बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी, आणि त्याचाच हा विजय झालेला आहे. 15 तारखेला त्याचा शपथविधी आहे. परंतु 2 गोष्टी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. या विजयामध्ये 2 पक्षच फक्त होते. 2 किंवा 3 पक्ष होते. एक म्हणजे अवामी लीग हा जो पक्ष होता, त्याला मुळी मोहम्मद युनूस नावाचं जे बाहुलं अमेरिकेने तिथे आणून बसवलं, ज्याने हा सगळा उद्योग केला. त्यांनी असं दाखवलं आपल्याला, की हा बांगलादेशमधला उठाव विद्यार्थ्यांनी केला वगैरे. तसलं काही नव्हतं. बांगलादेशमधले कट्टरपंथी जमाते इस्लामी म्हणून जी संस्था आहे, पक्ष आहे, त्या जमाते इस्लामीला शेख हसीना वाजेद यांनी बेकायदेशीर जाहीर केलं होतं. त्यामुळे त्या कायदेशीरच नव्हतं. पण हा मोहम्मद युनूस जो लुच्चा माणूस आहे आणि पाकिस्तानची त्याची मैत्री आहे आणि अमेरिकेचा जो पिट्टू आहे, त्यांनी येऊन इथे जमाते इस्लामीवरची बंधनं काढून घेतली आणि जमाते इस्लामी पूर्णपणे राजकारणात उतरला आणि जमाते इस्लामी हा कट्टरवादी मुस्लिम गुंडांचाच पक्ष आहे आणि त्यांनी जाळपोळ करायला सुरुवात केली. अवामी लीगच्या कार्यकर्त्यांना मारायला सुरुवात केली आणि मुख्यत्वे करून बांगलादेशातल्या हिंदूंना मारायला या जमाते इस्लामींनी सुरुवात केली. आणि त्या सगळ्या प्रकारात हा मोहम्मद युनूस गप्प बसून पाहत होता. त्यांनी काहीही त्याच्यामध्ये तो खरं म्हणजे चीफ ॲडवायझर म्हणून आलेला होता. पण त्यांनी काहीही त्याच्यात हस्तक्षेप केला नाही. हिंदूंचा हत्याकांड बांगलादेशात होत राहिलं. पुढे भारत सरकारला हे सहन करणं शक्यच नव्हतं. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि अजित डोवाल यांनी ठरवलं, की या जमाते इस्लामीचा बिमोड झाला पाहिजे आणि त्यांनी या तारिक रेहमानला सपोर्ट केलं. कारण अवामी पक्ष तर भाग घेऊ शकत नव्हता. आणि आता असं लक्षात आलेलं आहे, की या निवडणुकीमध्ये अवामी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि अवामी लीग पक्षाच्या पाठीराख्यांनी या BNPला मदत केलेली आहे. कारण 2 म्हणजे BNP बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि जमाते इस्लामी याच्यातला सर्वात वाईट कोण? तर जमाते इस्लामी सर्वात वाईट. त्यामुळे त्यांनी BNPला मदत केली. आणखीन एक पक्ष होता NCP, नाही, आपल्या शरद पवारांची NCP नाही बरं का. नॅशनलिस्ट सिटिझन पार्टी म्हणून या सगळ्या स्टुडंट गुंडांची पार्टी तिथे होती. नाहीद इस्लाम म्हणून त्यांचा नेता तिथे होता. तुम्हाला आठवत असेल त्यांचा एका नेत्याचा परवा खून झाला. उस्मान हादी याचा खूनही झाला आणि त्याच्यावरती दंगे अ, उसळले होते बांगलादेशात वगैरे. आपल्याला थोडंफार इतिहास हा माहितीच आहे. परंतु या प्रकारामध्ये जमाते इस्लामी या पक्षाने अ, बांगलादेश नॅशनल पार्टीची जी आधी युती होती त्यांची, म्हणजे बांगलादेश नॅशनल पार्टी जेव्हा अ, शेख हसीना वाजेद यांच्या अवामी लीगशी लढायची, तेव्हा त्यांच्याबरोबर युती करून जमाते इस्लाम होता. म्हणजे कट्टरवादी ते होते. परंतु ती युती तोडून जमाते इस्लाम स्वतः उभं राहिले. कारण त्यांना वाटलं आपण यावेळेला जिंकू. युनूसला असं वाटत होतं, की बहुमत जे आहे ते पूर्णपणे BNPला मिळणार नाही. कारण अवामी लीगला हाकलूनच दिलं होतं. त्यामुळे BNPला बहुमत नाही मिळालं, की त्यांना याचं सरकार करायला लागेल, गठबंधन सरकार करायला लागेल आणि गठबंधन सरकारामध्ये जमाते इस्लामी सरकारात येईल. परंतु भारताने ज्या कळी फिरवल्या, त्याच्यामध्ये अवामी लीगच्या कार्यकर्त्यांनी पूर्णपणे BNPला मदत केल्यामुळे जमाती इस्लामीचे फक्त 70 सीट निवडून आल्या. 300 लोकसभेच्या सीट आहेत तिथे. त्यातल्या फक्त 70 जमाती इस्लामीला मिळालेल्या आहेत. NCPला तर अगदीच कमी 20 वगैरे सुद्धा मिळाले आहेत की नाही कोणाला माहिती. NCPचा जो नाहेद इस्लाम होता, तो अवघ्या 2000 मतांनी निवडून आलाय. तो निवडून आलाय, पण 2000 मतांनीच केवळ निवडून आलाय. त्यामुळे NCP हा पक्ष तिथे आता नगण्य झालेला आहे. आणि सरकार हे अर्थातच तारिक रेहमान हा स्थापन करणार आहे. हा मनुष्य गेले 17 वर्ष बांगलादेशापासून लांब होता. लंडनमध्ये मजेमध्ये राहत होता. पण परिस्थितीच अशी झालेली आहे, की बांगलादेशी लोकांना कट्टरवादी लोकं नको म्हणून याला त्यांनी निवडून आणले. आता याचे भारतावरती काय परिणाम होतील? एक गोष्ट सत्य आहे, की पंतप्रधान मोदींनी पहिला फोन तारिक रेहमानला अभिनंदनाचा केला. कारण असं साधारण आहे, की तारिक रेहमान आता मोदी सांगतील त्याप्रमाणे थोडंफार वागेल. कारण त्याला तसं सांगण्यात आलेलं आहे, की तू जर सेक्युलर सरकार स्थापन केलं, इथल्या हिंदूंना जर तिथे जगण्याची आणि सुरक्षित जिण्याची शाश्वती दिली, तर भारत तुला मदत करेल आणि नाही दिली तर मात्र परिस्थिती तुझी गंभीर होईल. हे साधारण त्याला सांगण्यात आलेलं आहे आणि आता तरी त्यांनी ते मान्य केलेलं आहे. पण एक मला तुम्हाला सांगायचंय, की या बंगाली इस्लामी पक्षांवरती कवडीचाही भरोसा ठेवता येत नाही. अहो, ज्या देशाला स्वतंत्र आपण केलं, मुक्तीबाहिनी आपण तयार केली, भारतीय नागरिकांनी त्याच्याकरता भार सोसला. त्यांचे 60 लाख शरणार्थी तेव्हा आपल्याकडे आले होते. त्यांना पोसलं आणि हे सगळं 71 साली जेव्हा आपल्याकडे एवढी लोकसंख्या नव्हती, तेव्हा सुद्धा या सगळ्या लोकांना आपण पोसलं होतं. पण सापासारखे 3 वर्षामध्ये ते उलटले आणि भारत विरोधी बरोबर करायला लागले होते.
हे तर आपलं सुदैव होतं, की शेख हसीना वाजेद यांचं सरकार स्थापन झालं आणि त्यांचा खरोखरच त्या भारत मित्र होत्या आणि भारताला तेव्हा पूर्वेकडे फार सावधतेने बघायची गरज नव्हती. परंतु 5 ऑगस्ट 2024 साली त्यांचं सरकार उलथून पाडण्यात आलं. अर्ध्या तासात त्यांना तिथे हाकलून देण्यात आलं. ते जेव्हा झालं ते भारताला कळलं नाही. माझ्या मते भारतीय गुप्तचर संस्थेची ही फेल्युअरच आहे. ज्याप्रमाणे 75 साली मुजीबुर रेहमानचं कुटुंब सगळं मारलं ते भारतीय गुप्तचर संस्थांना रॉला कळलं नाही किंवा रॉनी सांगून सुद्धा तेव्हाच्या राज्यकर्त्यांनी तिकडे पुरेसं लक्ष दिलं नाही असं म्हटलं जातं. तसंच थोडंसं यावेळेला झालं. यावेळेला कळलं नसेल. परंतु जे काही झालं त्यामुळे बांगलादेशामध्ये प्रचंड उलथापालथ झाली होती. आज परिस्थिती काय आहे? आज परिस्थिती अशी आहे, की जरी BNPला 2/3 बहुमत मिळालेलं असलं, तरी 70 सीट ज्या जमाते इस्लामीला मिळाल्या आहेत, त्या कुठे मिळाल्या आहेत हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि भारताच्या सीमेलगत जे जिल्हे आहेत बांगलादेशाचे, त्या 24 ठिकाणी यांना विजय मिळालेला आहे. याचा थोडासा अर्थ असा आहे, की भारताच्या सीमेला म्हणजे भारताची सीमा म्हणजे बंगालची सीमा, मुर्शिदाबाद, अ, ते मालडा वगैरे त्या भागाची सीमा किंवा उत्तरेला चिकन स्नेक ज्याला म्हटलं जातं तिथली सीमा. चिकन स्नेकमध्ये 2 सीट त्यांना मिळालेल्या आहेत किंवा त्रिपुराला बॉर्डर आहे. त्रिपुरा आसामला जी सीमा आहे. बांगलादेशची आणि आपल्या सीमा प्रचंड लांब आहे. 4000 मैलाची सीमा आहे आपली. तर त्या सीमेलगत या लोकांना तिथे बहुमत मिळालेलं आहे. ही भारताकरता धोक्याची घंटा आहे. कारण ही लोकं कट्टरवादी नुसती आहेत असं नाही, ही दहशतवादी सुद्धा आहेत आणि यांचेच मित्र मालडा आणि मुर्शिदाबादमध्ये दंगे करतात हे आपल्याला आता माहीत झालेलं आहे. त्यांची एक संस्था आहे जैश-ए-मोहम्मद बांगलादेश, म्हणजे जैश-ए-मोहम्मद पाकिस्तानची जी आहे ना, त्यांचीच ही इथली शाखा आहे. कारण हे पाकिस्तान धार्जिणे लोकं आहेत. बांगलादेशाचं जेव्हा लिबरेशन झालं, तेव्हा सुद्धा या लोकांनी पाकिस्तानलाच मदत केली होती आणि त्याकरताच शेख हसीना वाजेदनी मध्ये यांच्या जमाते इस्लामीच्या लीडर्सना फासावर सुद्धा चढवलेलं होतं. आज आता परिस्थिती अशी आहे, की सीमेलगतच्या प्रांतात यांचं बहुमत झालेलं आहे. घुसखोर तर बांगलादेशी आपल्याकडे येतच असतात. पण ते जास्ती यावे याकरता सीमेलगतचे लोकं हे प्रयत्न करतील. यांनी हे प्रयत्न करू नयेत म्हणून तारिक रेहमान याला पुरेशी माहिती आपण पुरवली पाहिजे आणि लक्ष ठेवलं पाहिजे, की तारिक रेहमान या जमात-ए-इस्लामी गुंडांचा पूर्ण बंदोबस्त करतील. एन-सी-पीचा त्यांच्या एन-सी-पीचा बंदोबस्त करतील आणि भारताला अतिशय सावध राहायला लागणार आहे, की याच्यापुढे तारिक रेहमान कशा प्रकारची भूमिका घेतंय ते आपल्याला बघायला लागेल. पूर्वी त्याची आई भारताच्या विरुद्ध होती, पण त्याला अनेक वर्ष झालेली आहेत, 17-18 वर्ष झालेली आहेत. त्यालाच लक्षात आलं असेल, की भारताने मदत केली नाही तर बांगलादेशचं काही भलं होणार नाहीये. बांगलादेशचे जे सेंट मार्टिन बेट आहे, ते बेटसुद्धा भारताच्या संरक्षणाखाली असणं आवश्यक आहे. ते चीनच्या ताब्यात जाऊ नये, अमेरिकेच्या ताब्यात जाऊ नये. या सगळ्यावरती अत्यंत बारकाईने लक्ष ठेवायला लागेल. म्हटल्याप्रमाणे या लोकांवर विश्वास ठेवण्याच्या लायकीची ही लोकं नाहीयेत. ज्याप्रमाणे आपण आता परवा मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी मोहीम सुरू केलेली आहे दादर भागामध्ये आणि इतर सगळ्या मुंबईच्या भागामध्ये बांगलादेशी घुसखोर आणि फेरीवाल्यांना हाकलून देण्याचं काम चाललेलं आहे. ते काम अतिशय जोशाने करायला लागेल. आणि अशी परिस्थिती भारतात निर्माण करायला लागेल, की बांगलादेशी घुसखोरांना भारतामध्ये चांगलं राहताच येऊ नये. मी मागे एकदा सूचना केली होती, पुन्हा करतो. या घुसखोरांना पकडून यांची जबरदस्ती नसबंदी करावी. जमलं तर यांची एखाद दुसरी एक तरी किडनी काढून घ्यावी आणि मग यांना पाठवावं. ही गोष्ट जेव्हा बांगलादेशात कळेल, तेव्हा आपोआप घुसखोरी याचं बंद होईल. हे आपण करणं अतिशय आवश्यक आहे. हा देश धर्मशाळा नाहीये. बांगलादेशच्या लोकांना मरायचं असलं तर त्यांनी बांगलादेशात मरावं. भारतात येऊ नये. परंतु आता मात्र तारिक रहमान यांच्या सरकारला पूर्णपणे सहकार्य करायचंय आणि तारिक रहमान जर नीट वागत राहिले, तर आपलं काही त्यांच्याशी भांडण नाहीये. बांगलादेशला वीज आपण पुरवतो. अडाणी यांच्या पॉवर स्टेशनमधनं वीज गेली ते बांगलादेशमध्ये अंधार होतो. बांगलादेशला जे कपडे निर्यात त्यांचा सर्वात मोठी निर्यात ही तयार कपड्यांची निर्यात आहे. त्याकरता जहाजं आणि बंदरं आपण पुरवतो. जहाजापेक्षा बंदरं भारताच्या बंदरातनं ते निर्यात करतात. कारण बांगलादेशचं चिटगाव जे बंदर आहे ते अतिशय लहान बंदर आहे. ती आपण त्यांची निर्यात बंद पाडू शकतो. सध्या बंदच पाडलेली आहे. त्यामुळे बांगलादेशची अर्थव्यवस्था पूर्ण गाळात गेलेली आहे. ती वर आणायची असली तर त्यांनी आपल्या म्हणण्याप्रमाणे वागलं पाहिजे. चीन आणि अमेरिकेच्या उंजळीने पाणी पिणं त्यांनी बंद करावं. ते जर त्यांनी केलं तरच त्यांचा तरुण उपाय लागेल. परंतु अतिशय सावध राहणं आवश्यक आहे. जरी जमाते इस्लामीचा पराभव झालेला असला तरी त्यांनी भारतीय सीमेलगतच्या ठिकाणी आपली ठाणी बनवली आहेत. ती ठाणी उद्ध्वस्त करण्याकरता आपलं सैन्य, बांगलादेशचं सैन्य यांनी एकत्रितपणे कारवाई करून यांची नांगी खेचणं अतिशय आवश्यक आहे. ही माणसं पाकिस्तानचा जो अ, सध्याचा आहे मिलिटरी शासक मुनीर, त्या मुनीरचे
कट्टर मित्र आहे, जेएमबीएम मुनीरचेच पिल्लू आहे. त्यामुळे या सगळ्यांना जरब बसेल अशी धमकी आणि असा हल्ला त्यांच्यावरती करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे ज्या वेळेला आपण बांगलादेशमध्ये तारिक रेहमानचा विजय झाला त्याबद्दल सेलिब्रेट करतोय, त्याच वेळेला आपण अतिशय सावध असणं आवश्यक आहे. त्याचाच एक नमुना म्हणून कालच आपण पाहिलं, की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आसाममधल्या हायवेवरती फायटर प्लेन उतरवून बांगलादेशच्या नजीक नजीक कार्यवाही केलेली आहे आणि दाखवून दिलंय, की आमचं तुमच्यावरती लक्ष आहे आणि आम्ही तुम्ही जर काही गैरकृत्य केलं तर आम्ही येऊन तुम्हाला ठोकून काढू. आणि या गोष्टीला, या धमकीला साजेसच भारताने वागणं असलं पाहिजे. तारिक रेहमानला आपल्या लाईनीत ठेवणं भारताला अतिशय आवश्यक आहे. तो लाईनच्या बाहेर जायला लागला तर त्याची दशा सुद्धा जमात-ए इस्लामसारखी करणं अतिशय आवश्यक आहे. बघूया तारिक रेहमान यांना बुद्धी सुचली, कारण ते नाही म्हटलं तरी 18 वर्ष लंडनमध्ये राहिलेत. त्यांनी मुक्त वातावरणाचा अनुभव घेतलेला आहे. कदाचित ते इस्लामी पंजातनं बाहेर पडतील, पण कदाचितच. तेव्हा सावध असा, सावध निरीक्षण आणि उत्तम राजकारण हे अतिशय आवश्यक आहे. येत्या काही महिन्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये निवडणुका आहेत. त्या निवडणुकामध्ये जर भाजपचा विजय झाला तर हे काम आणखीन सोपं जाईल. आपण बांगलादेश सीमेवरती चांगली चौकी आणि गस्ती करू शकू आणि बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न आटोक्यात ठेवणं अतिशय आवश्यक आहे. तेवढं आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचवायची होती म्हणून हा व्हिडिओ केला. चिकन नेकला सुद्धा रुंद करणं अतिशय आवश्यक आहे. चिकन नेक हे सगळं पाप गुलाबी चाचाचं आहे, कारण त्यावेळेला आपण बॉर्डर नीट आखल्या नाहीत. त्यामुळे अतिशय नॅरो, अतिशय अरुंद अशी बॉर्डर आपण बांगलादेश बरोबर घेतली. त्यामुळे आपला आसाम संबंध धोक्यात कायमच राहिलेला आहे. गुलाबी चाचाची किती पापं सांगावी, त्याला काही कमीच नाही. त्या चाचाच्या पापांना मुक्ती देण्याकरता आपल्याला चिकन नेक रुंद करणं आवश्यक आहे. रंगशाही जिल्हा आपल्याला आपल्या ताब्यात घेतला पाहिजे उत्तरेकडचा. बघूया काय होतं ते. अतिशय काळजी वाटते, पण अत्यंत सावधपणे या सगळ्यावरती नजर ठेवणं अतिशय आवश्यक आहे. असो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपण आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, आपल्या कमेंट्स येऊ देत. आपल्या कमेंट्सनी आम्हाला नवीन-नवीन विषयांवरती, नवीन विषयांचा नवीन व्हिडिओ करण्याला हुरूप येतो. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार.